एमपीएससीची बैठक पार पडलेली आणि त्याच बैठकीमधून मोठी बातमी समोर येते आहे। एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांनी ज्या काही मागण्या केल्या होत्या, ज्या मागण्यांना घेऊन पुण्यामध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे, त्यापैकी प्रमुख मागणी ही परीक्षा पुढे ढकलण्याची होती आणि ही मागणी सुद्धा मान्य झालेली आहे। मोठी बातमी, पुण्यामधल्या या आंदोलनाबाबत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता विद्यार्थ्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, कशा पद्धतीने विद्यार्थी या सगळ्याचं स्वागत करतात हे बघावं लागेल। पुण्यामधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलंय असं म्हणावं लागेल। 3 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। आजचा या आंदोलनाचा 3रा दिवस आणि आता जेव्हा एमपीएससी ची ही बैठक झालेली आहे, त्या बैठकीमधून ही मोठी बातमी समोर येते। एमपीएससीची 25 ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। याच एकाच दिवशी 2 परीक्षा क्लॅश होत होत्या आणि त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेले होते। विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केलेली होती, जी मागणी आता मान्य झाल्याचं कळतंय आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। 25 ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। परीक्षेची सुधारित तारीख, जी ताजी बातमी आपल्या हाती येते, जी ताजी माहिती आपल्या हाती येते, त्यानुसार परीक्षेची सुधारित तारीख, नवी तारीख ही लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर सध्या प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत आहेत। धंगेकर जी, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आलेलं हे यश कसं बघताय या निर्णयाकडे? मी काल आयोगाच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो फोनवरनं आणि काल ते मला म्हणले होते की 12 वाजेपर्यंत आम्ही हा निर्णय घेणार आहे। पण विषय असा आहे की मूर्ख लोकांची संख्या जास्त आहे तिकडे। जर केंद्रीय परीक्षा जर असतील तर मग राज्याच्या परीक्षा कशा घ्यायच्या ह्या जर त्या आयोगाला कळत नसतील, बरोबर तर हे नुसते खुर्च्या उभवायला हे अधिकारी तिथं बसलेत का? आणि विद्यार्थी रस्त्यावर आल्यावर तुम्ही त्यांना निर्णय देणार आहात का? एकदा होतंय काही सातत्यानं यूपीएससी एमपीएससी, मग ते अनुदानाचे पार्टीचे असतील, तुमचे ओपनचे विद्यार्थी असतील, एसटी एनटीचे असतील, सारखे विद्यार्थ्यांना अन्याय होण्याचं काम हे प्रशासन करतं। ह्याच्यामध्ये मूर्ख लोकांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना नाक त्रास होतो, पालकांना होतो, आमच्या हरक्यांनाही होतो। कारण आम्ही पालक एक कुटुंब प्रमुख आहे, आमच्या मुलांना जर नोकऱ्या नाहीयेत आणि मग अशा वेळेला ते रस्त्यावर येतात, उपाशी तापाशी बसतात, किती गुन्हास्पद आहे। आणि हे शासन गोंडस भ्रष्टाचार। धंगेकरजी अगदी बरोबर, म्हणजे 3 दिवस झाले ही सगळी मुलं रस्त्यावरती बसलेली आहेत, आंदोलन करतायत, अजूनही ती मुलं तिकडे रस्त्यावरतीच आहेत। आता हा निर्णय आलेला आहे, म्हणजे यातनं काय मेसेज लोकांमध्ये जाणार आहे? आंदोलन केल्याशिवाय इथे न्याय मिळणारच नाही असा मेसेज या सगळ्या आंदोलनांमधनं तर जातोय का? सगळ्यामध्ये मूर्ख लोकांची संख्या जास्त असाच मेसेज जातो। या मूर्खांना जर कळत नसेल तर त्या निवडणुका जाहीर कशा करायच्या? आणि जर राज्य आयोगाला, केंद्रीय आयोगाची जर परीक्षा ज्या असतील त्या जर समजत नसतील तर मग प्रचंड चुकीचं काम आहे। आणि ही सगळी सिस्टीम पहिले, आणि जे निवड आयोगाच्या ह्याच्यावर लोक काम करतात यांच्या पहिल्या बदल्या केल्या पाहिजे त्या टेबलवर, यांना पहिला। बरं, धन्यवाद धंगेकरजी या प्रतिक्रियेसाठी। तर विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। 3 दिवस हे सगळे विद्यार्थी एमपीएससीचे पुण्याच्या रस्त्यावरती आंदोलन करत होते आणि आता अखेर आयोगानं परीक्षा पुढे ढकललेली आहे अशी बातमी समोर येते। सुधारित तारीख ही लवकरच जाहीर केली जाईल। अद्यापही कुठली तारीख ही आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली नाहीये। थोड्या वेळापूर्वीच एमपीएससीची बैठक झालेली होती आणि या बैठकीमधनं आता ही मोठी बातमी समोर येते। या बातमीनंतर अर्थातच आपल्याला आंदोलनाच्या ठिकाणी जोरदार घोषणा ऐकू येत आहेत आणि याच विषयी प्रतिक्रियेसाठी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार सध्या आपल्या सोबत आहेत। अभिमन्यूजी, 3 दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे आणि त्यानंतर आता कुठेतरी जाऊन निर्णय येतोय। विरोधक म्हणतात की सरकार या विद्यार्थ्यांची परीक्षा बघत होतं का? अभिमन्यूजी, आता विरोधक सवाल करतात की सरकार या विद्यार्थ्यांची परीक्षा बघत होतं का? सरकारचा तसा डायरेक्ट संबंध येत नाही, आयोगाचा विषय आहे। आयोगाने आता बैठक घेतली। शेवटी बघा, आम्ही स्वायत्तता म्हणणारी माणसं आहोत। आयोग एमपीएससीचं काम करावं, शेवटी एमपीएससीला माननीय मुख्यमंत्र्यांनी सकाळी। अभिमन्यूजी, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी।